आज रस्ता चेंज. म्हणजे आम्ही आता जे एकमेकांसमोर आलो ते एकमेकांना असं पाया पडलो. ओके, नो वरीज, जाऊ शकतो तू. ते रिच्युअल्स आहेत ॲक्च्युली. वायरच्या गुंड्या. काका पूर्ण घसपटल्या असत्या. ऑटोवाल्याच्या चरब्या बघा, लय चरब्या आहेत, लय म्हणजे लय चरब्या. गाडी तिसऱ्या चौथ्याला पण जो पिकअप घेऊन ओव्हरटेकिंगला जी हेल्प करते ना, खतरनाक. काही इम्प्रूव्हमेंट असेल. हा, मला थोडंसं बोलतात ना आपण इंट्रोवर्ट टाईप मुलगा आहे मी. मिक्स झाल्यावर एक्स्ट्रोवर्ट आहे. ये दुख काय खत्म नहीं होता बे. माईक पडला रे, बापरे बापरे. व्हिडिओ रेकॉर्ड आहे. माईक. हॅलो. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. A few moments later. या बाईकला पूर्ण इग्नोरच होतं आपला. धुवून नाही लागणार आहे. चला तर मग निघूया आपण आपल्या ऑफिसकडे. चालू करूया आजचा हा व्लॉग, ज्याच्यामध्ये आपण एव्हरीडेचे ऑब्झर्वेशन कव्हर करतो. काल आपण साकी नाक्यावरून राईड घेऊन गेलो. तिकडे मला भयंकर ट्रॅफिक मिळालेली. आज रस्ता चेंज. म्हणजे आम्ही आता जे एकमेकांसमोर आलो ते एकमेकांना असं पाया पडलो. ओके, नो वरीज, जाऊ शकतो तू. ते रिच्युअल्स आहेत ॲक्च्युली. हमारे यहाँ ऐसा ही होता है. हे आपण म्हणजे रिच्युअल्सच आहेत की थांब नाही तर जा. नशिबातच आहे माझ्या, जिथे जाणार तिकडे ट्रॅफिक. मोरोळ नाक्यावरून आपला ऑफिसचा रस्ता आहे, तिकडे रस्त्याची कामं चालू आहेत, तिकडे ट्रॅफिक. साकी नाक्यावरून गेलो, काल बघितलं, तिकडे रस्त्याची कामं, तिथे ट्रॅफिक. आणि आता इकडून जातोय तर इथे पण रस्त्याची कामं. जे बघू शकता, जे प्रॉब्लेम काय तेच समजत नाही. बात तो सही है. वायरच्या गुंड्या. आई शपथ रे, काय गरज आहे रिक्षाला स्पॉयलरची. काका लय शॉकीन आहेत बाबा. वरती ते कॅरियर पण होतं, मागे स्पॉयलर पण होता. नक्की पर्पज काय तो नाही कळाला. मला कळत नाही कोणत्या रस्त्याने जाऊ आता मी. JVLR ऑलरेडी ट्रॅफिक असते. आरे कॉलनीमध्ये 2 रस्ते कनेक्ट करतात, हा दुसरा आहे. इकडे पण ट्रॅफिक चालू झाली आहे. डोक्याची हटली सकाळ सकाळ. माऊसच बोलतोय. माईक पडला. द ग्रेट सातारा. लेडी ऑटो ड्रायव्हर. काका पूर्ण घसपटल्या असत्या. हा रस्ता वर खाली आहे ना, त्याच्यामध्ये जाम इश्यू होतात. काका ऑलमोस्ट म्हणजे जमीनदोस्त झाले असते. जमीन त्यांना नाही तर जमिनीला ते चाटत गेले असते. ठीक आहे, सावरलं त्यांनी. आता जरा कमी स्पीडमध्ये आणि इज्जतीत चालवत आहेत. प्रत्येक बाईक चालवणाऱ्यासोबत ह्या गोष्टी झाल्यात. 100% झाल्यात. काही लोकांना माहीत नसतं असं होऊ शकतं, त्यांच्यासोबत झाल्यात. काही लोकांकडून चुकून झाल्यात. हो. अच्छा, ट्रॅफिक नाही आहे, पक्का रेड आहे रे हा. ग्लॉस्टर फॉर्च्युनरपेक्षा मोठी आहे असं वाटतंय, खूप मोठी आहे. 4 व्हीलरमध्ये एवढा इंटरेस्ट म्हणजे चालवता येते, सगळ्या गोष्टी आहेत. बट बाईक बोलतो ना आपण, असं एकदम आत्माच्या अंतःकरणातून चालवतो आपण. हे तो लेटेस्ट न्यूज है. तसं कारच्या बाबतीत नाही होत. आज सगळ्या लेडी हवालदार तिकडे, आणि लेडी हवालदार जाम चिकट असतात भाई. सोडणारच नाही तुला. नाही रे, यांना बाद करा रे ऑटोवाल्यांना. इरिटेटिंग आहे सिरियसली. मागे आलेला रे तो. आता तरी शांत बाईक चालवायला मिळते की नाही माहीत नाही. लेट्स सी. टॉप बॉक्स लावून यायला लागणार ऑफिसला रोज, असं मला फिलिंग येते. कारण आज 3-4 दिवस आहे मी नोटीस करतोय. शर्टाची पूर्ण वाट लागते घामाने. ओला बिंब होतोय मी. मुंबईच्या ट्रॅफिकने एव्हरेज उतरवलाय पूर्ण. हे काका आरे कॉलनीत नेहमी भेटतात. रॉयल एनफिल्डवाले. त्यांनी मस्त काहीतरी वेगळीच मॉडिफाय केली आहे. हिमालयन फुल गिअर्ड अप असतात, जॅकेट वगैरे सगळ्या गोष्टी. ऑफिसलाच जात असतील कारण सेम टाईमला भेटतात ते. त्याला नाही माहिती राईटने जाण्याच्या ऐवजी
तू लेफ्टने जाऊ शकतोस आणि तू सुममध्ये निघू शकतोस. ये तो लेटेस्ट न्यूज है. हे असे उंच डिवायडर बघून भीती वाटते रे. एक व्हिडिओ बघितला इन्स्टावर, त्या मुलाचा पायच तुटला. राईट साईडने एक ॲक्सिडेंट झाला, त्या बाईकचा ह्याला टच झाला. हा राईट साईडच्या अशा सिमेंटच्या डिवायडरला, त्याच्यावर लोखंडाच्या जाळ्या होत्या, त्याला फक्त घासला. हा निंजा 500 होती माय गेस कावासाठी. तो उतरल्यावर त्याचा पाय लोंबकळत होता, म्हणजे लिटरली. आईला बघून असं बेकार वाटलं. काका जाम रॅश ड्रायव्हर आहेत, रायडर चालवत आहेत. नाही रेडर, काय नाव आहे गाडीचं, रेडर. फुल ऑन रॅश रायडिंग. काय चाललेलं ते, झापडी होती वाटतं बेवड्यांमध्ये. अभी मजा आएगा ना भिड़ो. ऑटोवाल्याच्या चरब्या बघा, लय चरब्या आहेत, लय म्हणजे लय चरब्या. A few moments later. पहिला घाम फुटला रे. एवढ्यात मी ऑफिसला पोचायला हवं होतं यार. काहीतरी झालेलं आहे मस्तपैकी. आपल्याकडे टाईम नाही. ऑन ॲन एव्हरेज मी नोटीस करतो ना, तर रस्त्यावर मी जेवढा वेळ ट्रॅव्हल करतो टुवर्ड्स ऑफिस, म्हणजे घरापासून ऑफिसपर्यंत किंवा ऑफिसपासून घरापर्यंत, सिंगल टाईमच 2-3 मॅटर झालेले असतात. तुम्ही विचार करू शकता पूर्ण मुंबईत किती मॅटर होत असतील. ये तो लेटेस्ट न्यूज है. माझ्या नजरेत 2-3 आहेत, प्रत्येकाची रूट वेगळे. गाडी 3ऱ्या-4थ्याला पण जो पिकअप घेऊन ओव्हरटेकिंगला जी हेल्प करते ना, खतरनाक. तो मी आता 4था गिअरला. अच्छा. आम्ही स्कूटीवाल्याला ना आता ओव्हरटेक केलेलं. हळू चालव मित्रा, हळू चालव. माझं वेगळं चाललंय. मी जरा अरे जिंकला तू, हळू चालव बाई. हेल्मेट पण नाही तुझ्याकडे. काहे बघ रहे हो पीछे, हा हम इधर ही है. पळव तू. मी नाही येणार बाई तुला उकसायला, तू पुढेच थांब माझ्या. हा आपल्याला राईट घ्यायचा आहे, नाही तर गेलो असतो आपण. तो पण राईटलाच गेलाय. मला उतालाय. थर्ड टाइम बंद पाडली गाडी. गाडीला दोष नाही देणार, आपलाच काहीतरी इश्यू आहे. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. क्लच सेटिंग बघायला लागणार आहे. बापरे, गाडीने जरा हलवलं आपल्याला. ऑलमोस्ट आपण पोचलो आपल्या ऑफिस जवळ. आज जरा बाईक चालवताना वेगळंच म्हणजे मजा आली, वेगळी मजा अशी. काय माहिती, जरा स्मूथ वाटत होती बाईक आणि चांगलं वाटलं ओव्हरऑल. सबस्क्राईब करत नाही मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थोडासा सपोर्ट म्हणजे असं दाखवलं ना, कॉन्फिडन्स बूस्ट होतो. मला असं वाटतं केलं पाहिजे. राईड प्लॅन नाही केल्यात, हाताची रिकव्हरी चालू आहे. बघू लवकरच विचार करतोय मी. ऊन पण खूप आहे, तर तसं मला मॅनेज करून बघायला लागेल काहीतरी. सबस्क्राईब करा रे तुम्ही लोक. काही सजेशन्स असतील तेही बिंदास सांगा कमेंटमध्ये. काही इम्प्रूव्हमेंट असेल. हां, मला थोडंसं बोलतात ना आपण, इंट्रोवर्ट टाईप मुलगा आहे मी. अच्छा. मिक्स झाल्यावर एक्स्ट्रोवर्ट आहे, अब आए ना लाइन पे. तर थोडेसे डिफिकल्टीज येतात, पण ठीक आहे, मी ट्राय करतोय. आजसाठी एवढंच. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. चलो, टेक केअर.